धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून अजितदादांनी हात झटकले। नैतिकतेच्या मुद्द्यावर मुंडे राजीनामा का देत नाही? नाशिकमधल्या पत्रकारांचा अजितदादांना प्रश्न। तर हा प्रश्न धनंजय मुंडेंनाच विचारा, अजितदादांचं उत्तर। बीड जिल्हा कारागृहाचे स्ट्रक्चरल ऑडिट होणार। संतोष देशमुखांच्या हत्येचा तपास करणाऱ्या सीआयडीकडून स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना। वाल्मिकी कराड सध्या याच जिल्हा कारागृहात आहेत। आम्ही मित्रपक्षाचा धर्म पाळतो, मित्रपक्षाच्या नेत्यांनाही शिस्त पाळायला सांगा। अजित पवारांसमोरच आमदार सरोज अहिरेंकडून नाराजी व्यक्त। निवडणुकीआधी मुख्यमंत्री शिंदेंसह आम्ही सर्वांनी लाडक्या बहिणीचे जे फॉर्म येतात ते घेण्याचं ठरवलं होतं, मात्र श्रीमंत महिलांनीही अर्ज केल्याचं निवडणुकीनंतर समजलं। अजित पवारांची मोठी कबुली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आंध्र प्रदेश दौऱ्यावर तिरुपती बालाजीचं दर्शन घेणार। आंतरराष्ट्रीय मंदिर अधिवेशनाला हजेरी लावणार। अधिवेशनात 57 देशांचा सहभाग। राज्यातील ग्रामपंचायतींना सरकारकडून मिळणारा निधी आटला। निधीचा तुटवडा असल्याने महाराष्ट्राची पंचायत व्यवस्था कोलमडल्याचं अहवालातून समोर। तर कर्नाटक सरकार ग्रामपंचायतींना निधी देण्यात अव्वल। उजनी धरणातून आज सोलापूरसह पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा शहराला पाणी सोडण्यात येणार। 1600 क्युसेकने टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा केला जाणार। धरणात सध्या 98 टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक। नागपुरात जीबीएसचा आणखी एक रुग्ण। मध्य प्रदेशातील 7 वर्षीय मुलीवर उपचार सुरू। महिनाभरात जिल्ह्यात 10 जीबीएस रुग्णांची नोंद, तर राज्यातील मृतांची संख्या 6 वर। जळगाव शहरातील हवेची गुणवत्ता ढासळली। गुणवत्ता निर्देशांक 178 वर। वाहनांमुळे सर्वाधिक प्रदूषण झाल्याचं समोर। शहरातील वाढत्या तापमानामुळे गुणवत्ता निर्देशांक 200चा टप्पा गाठण्याचा धोका। यूपीआय ट्रान्झॅक्शन फेल झालं तरी पैसे तात्काळ खात्यात जमा होणार। देशभरात ऑटोमेटेड चार्ज बँक प्रणाली लागू। ऑनलाईन पेमेंट्स ॲप युजर्सना मोठा दिलासा।